हाय फ्रेंड, कसे आहात सगळे? मजेतच असतात. चला आपण बनवूया आता चिकन कोल्हापुरी. तर आता मी इकडे पॅन घेतला आहे आपण चिकन बॉईल करायसाठी. त्याच्या पॅन म्हणजे आमचा टोप घेतला आहे. टोपामध्ये टाकलं आहे कांदा, टमॅटो आणि आता मस्त याला फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला. मस्तपैकी कांदा फ्राय करून तर इकडे हळद मीठ लावून घ्यायचं आहे. बॉईल चिकन घेतलं आहे मी. आमच्या घरात हड्डीवालं चिकन खात नाही आहे म्हणून मी बॉईल चिकन घेतलेलं आहे. त्याला मस्तपैकी मीठ हळद मिक्स करून घ्यायचं एकदम एकजीव होतं. जर आपण लवकर चिकन आणलं तर आपण 15-20 मिनटं आधी या अर्धा घंटा चिकनला मीठ हळद लसूण अद्रकची पेस्ट लावून ठेवू शकतो. पण कसं हे लवकर उशिरा आणलं ना म्हणून. आता आपण याच्यामध्ये लगेच मस्तपैकी कांदा लालसर झाला त्याच्यामध्ये आपण चिकन टाकून घेऊया. म्हणजे लाल म्हणजे टमॅटो बी शिजलं पाहिजे ना त्याच्यामध्ये, म्हणून आता आपण इकडे चिकन टाकून घेत आहोत. हे बघा चिकन टाकून घेतलेलं आहे. मस्तपैकी चिकन टाकून घ्यायचं आणि थोडीशी कोथिंबीर टाकूया. म्हणजे कोथिंबीरने कशी म्हणजे फ्लेवर एकदम म्हणजे खुशबू मस्त येते. आता मस्तपैकी झाकण दिले. इकडे मी कांदा घेतलेला, चणे घेतलेले, हळद बजवार घेतलेला आहे आणि खोबरं घेतलेलं आहे. इकडे मी तवा ठेवलेला आहे आणि माझा हा तवा काळा मसालाच भाजायसाठी आहे, म्हणजे कांदा बिंदा भाजायसाठी, म्हणून हा काळा दिसतोय. तर आपण आता याच्यावरती कांदा घालून घेऊया आणि कांद्याला आपल्याला काळा भाजायचा नाही. कांद्याला फक्त आपल्याला ब्राऊनच करायचं आहे, म्हणजे लालसर करायचं आहे. म्हणून कांद्याला जास्त भाजायचं नाही, फक्त लालसर करायचं. मस्तपैकी मी भाजते कांदा. कांदा मस्त भाजून घ्यायचा आहे. असं लालसर कलर येऊस तर कांदा भाजून घ्यायचा आहे आपल्याला. आता हा एक प्लेटमध्ये आपण कांदा काढून घेऊया. लालसर झाला आहे की हे बघा मी काढून घेते. मस्तपैकी कांदा काढून घेतला आहे. आता खोबरं टाकून घेऊया. हे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे. ते मस्तपैकी भाजून घ्यायचे. ते पण काढून घेऊया पटापट. आता इकडे आपण चणे घालूया. चणे बी थोडे आंबळ भाजून घ्यायचे. चणे भाजले. मिरची भाजून घेऊया. चिकन कोल्हापुरी बनवायसाठी असाच घरी मसाला भाजा आणि बनवा, खूप टेस्टी होतो आहे. मिरचीमध्ये थोडंसं तेल टाकून मस्तपैकी भाजून घेते. आता हळद बजवार म्हणजे आम्ही धने ते गावचा मसाला आहे आमचा हा खडा मसाला. पूर्ण याच्यामध्ये धने ते सगळं मिक्स असतं, म्हणजे गावचा मसाला. असा काही लोकांना कळून जाईल की कसं आहे. आता हे सगळं मी भाजून घेतलेलं आहे. लसूण अद्रकची पेस्ट माझ्याकडं बनलेली आहे म्हणून मी ती दाखवली नाही आहे. आता इकडे मी टोप ठेवला आहे, त्याच्यामध्ये एक पळी तेल टाकलं आहे. हा टोप माझा चिकनच्या बॉईल केलेल्या चिकनचाच आहे म्हणून मी काळा दिसतो आहे. त्याच्यात लसूण अद्रकची पेस्ट टाकून घेऊया छानपैकी. मस्त लालसर होस्तर लसूण अद्रकची पेस्ट भाजून घ्यायची. आता इकडे आपण वाटलेला मसाला घालूया. इकडे लाल मिरची ती पडतच नव्हती, काऊन की त्याच्यात पाणी नव्हतं, थिकनेस होती. मग मी ते मोबाईल साईडला ठेवून टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आणि पूर्ण तेल सुटूस तर मसाला भाजायचा. कधी पण मसाल्यातलं तेल बाहेर आलं पाहिजे.
म्हणजे कसं चिकनचा कालवण असो या कोणतं बी असो, आपण कोणता बी मसाला वाटू या टाकू तर तो थोडासा भाजला पाहिजे. इकडे मी थोडंसं घरचं लाल तिखट आणि चिकन मसाला टाकलेला आहे. ते इकडे बघा कलर चेंज झाला आहे माझ्या भाजीचा. हे बघा कसं तेल सुटलं आहे पूर्ण. मी मसाला भाजून घेतला आहे. असा खाली लागूच तर थोडासा मसाला भाजायचा, म्हणजे त्याला टेस्ट एकदम छान येते. हे बघा किती छान दिसतोय, बघितलं. मस्तपैकी आपण हलवून घेऊया त्याला, मस्तपैकी फिरवत राहायचं. आता चिकन घालून घेऊया त्याच्यामध्ये. हे बघा किती छान. आपण एवढं थिक बी ठेवू शकतो जर आपल्या घरात 2-3 माणसं असले तर. पण आता आमच्या घरात जास्त माणसं आहे, म्हणजे भाजी द्यावा लागते. जावा भावा आहेत आम्ही सगळे, एक बाजूलाच आहेत आम्ही सगळे, तर आम्ही एकूणेऱ्यांना देतो. तर आता इकडे आपण टाकूया. त्याच्यामध्ये थोडं पाणी घातलेलं आहे मी, आपल्या याने थिकनुसार आपण पाणी टाकायचं. मी बघा थोडंच थिक पातळ केलेलं आहे, मी झाकण देऊन ठेवलं होतं. आता आपण खोलून बघूया. मस्तपैकी उकळी आलेली आणि इतकी छान खुशबू येत होते ना घरामध्ये, इतकी छान स्मेल येत होते ना याचे, खूप छान. एकदम असं असं वाटत खावा गरम गरमच. तर ठीक आहे, माझा व्हिडिओ कसा वाटला, माझी रेसिपी आवडत असले तुम्हाला तर प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि प्लीज मला लाईक शेअर कमेंट करा जा, सबस्क्राईब प्लीज करा जा. कारण की तुमच्या एक सबस्क्रायबरने तुम्हाला तर काही लुस्कान नाही, पण आम्हाला तेवढी हेल्प होईल. प्लीज. थँक्यू. बाय.